मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पार्थ पवार यांच्याशी संबंधित जमीन खरेदी व्यवहार प्रकरणाची संपूर्ण माहिती बघणार आहोत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित एका जमीन खरेदी व्यवहारामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडाली आहे. पार्थ पवार यांच्या कंपनीने 1800 कोटीची जमीन फक्त 300 कोटीत खरेदी केल्याचा आरोप आहे. ही जमीन पुण्याच्या मुंडवा कोरेगाव पार्क जवळील भागात आहे. सुमारे 40 एकर ही जमीन पार्थ पवार भागीदार असलेल्या अमेडिया एंटरप्राइजेस LLP या कंपनीने खरेदी केली आहे. या जमिनीची सध्याची बाजारपेठेतील किंमत अंदाजे 1800 कोटी रुपये आहे, परंतु ती केवळ 300 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आली आहे. वादात असलेली ही जमीन महार वतन प्रकारातील आहे. ब्रिटिश पूर्व काळात महार समाजाला वंशपरंपरेने गावातील सेवा करण्याच्या बदल्यात ही जमीन देण्यात आली होती. 1950 मध्ये महार वतन पद्धत रद्द केल्यानंतर ही जमीन भोगवटादार वर्ग 2 मध्ये समाविष्ट करण्यात आली. याचाच अर्थ अशा जमिनीची विक्री किंवा हस्तांतरण करण्यापूर्वी राज्य सरकार किंवा जिल्हाधिकारी यांची पूर्वता परवानगी घेणे अनिवार्य असते. पार्थ पवार यांच्या कंपनीने ही जमीन खरेदी करताना शासनाची कोणतीच पूर्वपरवानगी घेतली नाही. तसेच जमिनीच्या 7/12 उतार्यावर अजूनही मुंबई सरकार शासनाच्या मालकीची अशी नोंद आहे असा आरोप केला जात आहे. 1800 कोटींची जमीन 300 कोटींना खरेदी करून शासनाचा महसूल बुडवला गेला आहे. 300 कोटींच्या व्यवहारावर सुमारे 21 कोटी मुद्रांक शुल्क भरणे आवश्यक होते. मात्र 300 कोटींचे हे शुल्क माफ करण्यात आले. या प्रकरणात मुद्रांक शुल्क स्टॅम्प ड्युटी केवळ 500 रुपये भरल्याचा दावा केला जातोय, जे की 21 कोटी रुपये भरणे आवश्यक होते. IT पार्कसाठी हा प्रस्ताव अवघ्या 48 तासात मंजूर झाला, जे नियमांचं उल्लंघन आहे. तसं बघायला गेलं तर आपलं छोटंसं सरकारी काम करायला सरकारी कार्यालयात 10 फेऱ्या मारायला लागतात. सरकारी काम आणि 12 महिने थांब. इथे मात्र 48 तासातच याचं काम पूर्ण झालं राव. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली आहे. परंतु उपमुख्यमंत्री यांचा मुलगा असल्यामुळे निपक्षपणे कारवाई होईल का असा सुद्धा प्रश्न निर्माण झाला आहे. कायदा हा फक्त गरिबांसाठीच आहे का? सारखंच फुकटात सारखंच माप, असं शेतकऱ्यांना म्हणणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पुत्राचे पराक्रम बघा. प्रश्न निर्माण होतो की या कंपनीचे भांडवल फक्त 1 लाख रुपये असताना 40 एकर जमीन खरेदीसाठी 300 कोटी आले कुठून? दुसरा प्रश्न म्हणजे फक्त 1 लाख रुपये भांडवल असलेली कंपनी असते तरी का? या प्रकरणात अनियमितता आढळल्याने तातडीची कारवाई म्हणून पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवले आणि सब रजिस्टर रवींद्र तारू यांना निलंबित करण्यात आले आहे. मात्र या अधिकाऱ्यांप्रमाणेच मुख्य आरोपीला शिक्षा होईल का असा सुद्धा प्रश्न निर्माण झाला आहे. पार्थ पवार यांनी सर्व आरोप फेटाळून लावले असून मी कोणताही घोटाळा केलेला नाही किंवा कोणतेही गैरकृत्य केलेले नाही असे स्पष्टीकरण दिले आहे. अजित पवार यांनी या व्यवहारात आपला कोणताही थेट संबंध नसल्याचे म्हटले आहे आणि नियमात न बसणारे कोणत्याही कामाला आपला पाठिंबा नसेल असे सांगून मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी या निर्णयाचे समर्थन केले आहे. मुलाने 300 कोटीचा व्यवहार केला, मात्र वडील या नात्याने उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांना या व्यवहाराची काहीच कशी माहिती नसेल. यावर मित्रांनो तुम्हाला किती विश्वास आहे ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा. अमेडिया एंटरप्राइजेस या कंपनीत 99% भागीदारी पार्थ पवार यांची आहे. म्हणजे या कंपनीत पार्थ पवार यांच्या 99,000 रुपये भागभांडवल आहे, तर त्यांचे नातेवाईक दिग्विजय पाटील यांची 1% भागीदारी म्हणजे 1,000 रुपये आहेत. या कंपनीचे भागभांडवल अधिकृत 1 लाख रुपये असल्याचे समोर आले आहे आणि व्यवहार केला आहे 300 कोटींचा. या व्यवहाराप्रकरणी पिंपरी चिंचवड मधील बावधन पोलीस ठाण्यात
दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मात्र 99% भागीदारी असलेल्या पार्थ पवारांवर कोणताच गुन्हा दाखल नाही. कंपनीचे खरे मालक मात्र यापासून वाचले आहेत. आज पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले, जमिनीच्या व्यवहारात जी नोंदणी झाली होती ती रद्द करण्यात आली आहे. ही जमीन सरकारची आहे, त्यामुळे या जमिनीवर कोणताच व्यवहार होऊ शकत नाही. या सगळ्यांची सखोल चौकशी होणार आहे. मात्र आतापर्यंत खूप अशा प्रकरणांच्या चौकशीसाठी समिती नेमली, पण पुढे काय झाले, समितीचा निकाल आला की नाही हे कोणालाच माहीत नसतं. तसेच एवढा मोठा घोटाळा झाला तरी ईडी झोपली आहे का? विरोधी पक्षातील नेत्याने आवाज काढला की त्यांच्यावर ईडीची कारवाई करतात आणि आता ईडी का कारवाई करत नाही, हा एक मोठा प्रश्न आहे. मित्रांनो, हे प्रकरण उघडकीस आलं नसतं तर ही जमीन ताब्यात घेतली असती किंवा नाही ते नक्कीच कमेंट करून सांगा.